महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि मराठी माणसाचाच राहणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही असं फडणवीस म्हणाले। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, ठणकावून सांगतो असं देखील फडणवीसांनी वक्तव्य केले। कल्याणमध्ये अमराठी माणसाकडून मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर फडणवीसांचं हे वक्तव्य। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे जे काही लोक असा माजोरडेपणाने या ठिकाणी बोलतात, त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील, वेगळ्या भाषेचे लोक असतील, आमच्या राज्यात राहत आले, मुंबईत राहत आले, आमचे म्हणून राहिले, मिळून मिसळून राहिलेले आहेत। कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉन व्हेजचा किंवा भाषेचा, पण नेमकं मिंदेंचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोकपणे आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घाणात, तुम्ही मटण खाता, तुम्ही मच्छी खाता। म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ह्यांचं जे स्वप्न आहे भाजपचं, क्लस्टर डेव्हलपमेंट होईल, तिथे देखील अशी लोक येतील आणि आमच्या कोळी बांधवांना तिथून दूर करतील। हे कितपत योग्य आहे? आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाहीये। भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं, अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला, का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं। आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं? त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी 300 स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहतंय त्या ठिकाणी? कि तुम मराठी गंदे लोग, तुम मच्छी मटन खाते हो, झोपड़पट्टी में रहते हो, तुम मराठी नीच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने। अध्यक्ष महोदय, मराठी माणसावरती अन्याय दुसरा, आणि ते असं म्हणतात, शुक्ला कोण आहेत ते शोधा, ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात। अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात, कधीही जातात, आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? हा महाराष्ट्र शिवशाहू आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल। अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील। कल्याणमध्ये मराठी माणसाला अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर बेदम मारहाण करण्यात आली। कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये अमराठी कुटुंबात किरकोळ भांडण सुरू होतं। अमराठी कुटुंबातील भांडण शेजारचा मराठी व्यक्ती मिटवण्यासाठी गेला। त्यावेळेला अमराठी महिलेनं तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात असं म्हटलं। चिकन मटन खाऊन घाण करणारे आहात अशी शेरेबाजी केल्यानं वाद सुरू झाला। यानंतर मराठी कुटुंबाला घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण सुद्धा करण्यात आली। यात शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने केलेल्या वारामुळे एका तरुणाला डोक्यावर 10 टाके पडलेत। मेरी सीएम ऑफिस में पहचान है, तुमको जगह पर लाऊंगा असं म्हणत मराठी माणसाला धमकी देण्यात आली।